दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय। संदीप सचिन तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक घालण्याची जबाबदारी संगणक सचिन आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न। चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतो, मार्गस्थ होतो। दोन क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतील, मात्र दोन्ही क्षेत्राकडे बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात करताना फलंदाज राकेशच्या बॅटमधून येतो चौकार। हॅलो आता मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज एक नेधाव चेंडूची धावसंख्या होती, धावसंख्या स्थिर आहे। ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज सचिन आणि पहिला चेंडू पेस करताना चांगला फटका देखील आपण पाहिला फलंदाज राकेशच्या बॅटमधून। हा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट डाऊन दी ग्राउंड विसेपच्या आधाराने चेंडूला सुंदर फुलेचा चेंडू ऑन साइडचा फटका सजलाय। चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच। चांगल्या धावा पहिल्या 8 धावा 2 चौकारण्याची 8 धावा ज्यानं केल्या राकेश आबाद होतोय। नेक्स्ट बॅट्समन काटे संघाचा बॅट्समन चला लगेच या प्लीज। नेक्स्ट बॅट्समन मच्छिंद्र येतोय। चला नेक्स्ट बॅट्समन प्लीज आपण देखील बेल कमी घ्या, स्पीडअप करा थोडंसं, बेल कमी घ्या। येणारा फलंदाज जाणारा फलंदाज आपण जे 30 सर्कल आहे कंपल्सरी क्रॉस करत चला। नेक्स्ट बॅट्समन मच्छिंद्र येतोय। चला यानंतर पवन पुत्र वडपे विपक्ष जय बजरंग भिनार सॉरी भिनार नाहीये गोरसई। पवन पुत्र वडपे आणि जय बजरंग गोरसई या दोन संघांमधून पुढील सामना असेल, त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं लगेच रिपोर्टिंग करायचंय। जय बजरंग गोरसई विपक्ष पवन पुत्र वडपे। यास फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता। दक्ष पाहिला इष्टरिक्षक दिलीप मोरे याला काय कमाल चेंडू थोडासा स्क्वेअर निश्चित आपण पाहिला होता, आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता। फलंदाज थोडासा शफल झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता। दक्ष पहिला आपण इष्टरिक्षकाला दिलीप मोरे याला आणि स्टंपिंग
महत्वाच्या फलंदाज करताना नेक्स्ट बॅट्समन येतोय नितीन आला का नितीन येतोय नेक्स्ट बॅट्समन नितीन येतोय गोलंदाज सतीश पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो राईट आर्म आणि या ठिकाणी मात्र आउट ऑफ लेग स्टंप लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते अवंतर धावनी संघ धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होती ती 10 ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहिलं 2 बाद 10 पुन्हा एकदा गोलंदाज सतीश मिस टाइम स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू सुंदररित्या कलेक्ट करताना गोलंदाज सतीश आणि महत्वाचा फलंदाज नितीन याची खेळी मात्र संपुष्टात नेक्स्ट बॅट्समन सुभाष येतोय चला थोडस स्पीडअप करा वेल कमी गॅप प्लीज ओव्हर झाली पुन्हा एकदा सतीश आणि या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण फलंदाज सुभाषाच्या बॅट मधून पाहिला सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका खऱ्या चेंडू फेक थोडीशी अकोट टप्प्याची होती शॉर्ट पेस डिलिव्हरी ती फलंदाज चप्पल झाला ऑन साइडला सुंदर चेंडूला भिरकावून दिलं आणि चेंडू स्केअर ऑफ विकेट आपण पाहिला धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती ती 16 चला प्लीज थोडासा स्पीडअप करा वेल कमी घ्या षटक क्रमांक पहिला संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 16 धावा दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतो पंडित वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटकाचा गोलंदाज पंडित पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3 बाद 16 चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या स्पीडअप करा खऱ्या अर्थाने आजच्या स्पर्धेचं शेड्यूल फार मोठे आहे संगत वारली घालून लाव रे अरे यठा जहाय ना तेठा जहाय चला रे काय करा षटक क्रमांक पहिला संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3 बाद 16 गोलंदाज पंडित वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं
चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. मात्र धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज राजेश म्हात्रे याची खेळी मात्र संपुष्टात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंडित. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं चेंडूमध्ये बलून डिलिव्हरी, खऱ्या अर्थाने एखादा फुगा आपण हवेमध्ये फेकावं त्या पद्धतीने चेंडूची फेक झाली होती आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. अद्यव स्थिती संघाची आपण पाहतोय 4/24. आता मात्र चेंडूला उडावलाय. या सा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका पण फलंदाज. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला. 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 30 धावा प्रति ओव्हर मागे 15 धावांची सरासरी. ऑर्गॅनिक कमिटी आपण खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. दोन षटकांची अंती धावसंख्या होती ती 30 प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज किरण येतो. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज किरण. चला वेलकमिंग स्पीडअप करा. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज गणेश.
बेस्ट टेक्निकल बॅट्समन, अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. अंतर धावणे संघ धावसंख्या होती ती 31-31. लॉस ऑफ 4 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका अरुंदी कार्पेट चेंडू येतो मिड विकेटला थोडंसं थांबवलं आणि क्षेत्ररक्षकांनी 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सेवाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय गणेशाच्या बॅटमधून. चौकाडी संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 35. 4 बाद 35. तिसरे षटक प्रगती पथावर. गणेशाच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थाने 2 षटकांना बीट करून चेंडूच्या बाहेर जाणार चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. यस आणि 1 बाउन्स. एका टप्प्याने पुन्हा एकदा 2 षटकांना बीट करून गॅपमधून चेंडूच्या बाहेर जाणार चौकार. धावसंख्या 39. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती आणि परिपूर्ण चकित केलं होतं फलंदाजाला. गणेश सारखा फलंदाजाला चकित करणं. आता मात्र ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक 3 संपता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 43. आता मात्र शेवटचं अंतिम अखेरचं षटक स्लॉगोर. ज्ञानेश्वर चिकणे. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक सांघिक चौथं गोलंदाज प्रदीप. पण पहिल्याच चेंडू काय कमालीचा चेंडू हातला त्यांना गोलंदाज. बिग विकेट. नेक्स्ट बॅट्समन येतो महेश.
नेक्स्ट बॅट्समन महेश येतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे संघ धावसंख्या 43. गोलंदाज प्रदीप. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक करताना गोलंदाज प्रदीप. पंच हरीश परमार. आपण थोडंसं स्टेजशी संपर्क साधत. पंच हरीश परमार. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉट कव्हरला. एक धाव घेण्याची संधी झाली. फलंदाज महेश याला एक धावेने संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 44. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. पडल्यानंतर थोडासा खाली येतो आणि चकित होतं फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावर धावसंख्या 44. ओके बरोबर आहे तसं. तुमची लावायची हा चेंडू मात्र थोडासा आउट ऑफ स्टंप आपण निश्चित पाहिला. चांगल्या चेंडूची सांगता फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. अतिशय चांगला फटका गणेशाच्या बॅट मधून गॅप मधून चेंडू जाईल का. सीएम आरशबाद चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक कॅल्क्युलेटर षटकार आपण पाहतो गणेशाच्या बॅट मधून. षटकार आहे षटकार. पडद्यावर पडला भाई. या 6 धावांनी संघात धावसंख्या होती 54 आणि बीजाचं लक्ष असेल 55 धावांचं. ज्ञानेश्वर चिकणे आपण थोडंसं स्टेजशी लगेच संपर्क साधा प्लीज. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चिकणे सर फर्स्ट का सेकंड.
हॅलो. बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक सामना पाहतोय. पहिल्या 4 ओव्हरमधून आपण पाहिलं काटेरी संघाला ज्यानं धावा केल्या 54 आणि विजयाचं लक्ष 55 धावांचं आणि 55 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी अँड बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. सलामी जोडी आपण पाहतोय इन ॲक्शन मधून. क्या बात आहे मनोहरजी आणि पंडित. बघा मनोहरजी जोशी तुम्हाला एक सोनं संधी असेल. आपण चौकारांची किंवा षटकारांची अटीक साधली तर आमच्या समूह कक्षाच्या वतीने तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि मुसाबा यांच्याकडनं 2222 रुपये. अंकुश पाटील यांच्याकडनं आपल्या बॅटमधून एक जरी षटकार आला तर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि 2 सलग मारले तर 5555. आणि मुसाबा यांच्याकडनं 2222 रुपये चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक साधली तर आमच्या समकक्ष आम्ही स्वतः 1111 पंडित. आणि पहिला संदीप पाटील यांच्याकडे देखील बघा मनोहर जोशी तुमच्यासाठी एक 5555 रुपयाचं कॅश प्राइज झालेले आहे. आपण चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक साधली तर क्या बात आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका फलंदाज पंडित याच्या बॅटमधून. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा स्वीप केलं ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ इकडे आपण पाहिलं चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. चौकार पंडित त्याच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार आणि चांगला उत्तम फटका आपण पाहिला पंडित त्याच्या बॅटमधून. रागीत फटका. धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होते 11. काय कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश घरत. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक.
एकच धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एकदम सांगा धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होती ती 12. आता मात्र फलंदाजी मनोहर जोशी यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत आम्हाला. अतिशय प्रतिम यास ऑन साईडचा अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमध्ये निश्चित सजला होता. ऑपोजिट सुंदरसा अंडरचा फटका आपण पाहिला. मात्र मिड ऑफला शॉर्ट सेमी मिड ऑनला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक दक्ष होतं इनफिल्ड मधून आणि सुंदर झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज बिग ब्लो मनोहर जोशी या ठिकाणी बाद झालेले आहेत. नेक्स्ट नो बॅट्समन कोण आहे? बॅट्समन सतीश. बोला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. अतिशय चांगला फटका सतीशच्या बॅटमधून देखील सजला आणि 1 बॉल एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणार चौकार आला. गोलंदाज महेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बॅट्समन पंडित याला. पंडितच्या बॅटमधून देखील आपण 3 चेंडूमध्ये 11 धावा पाहिल्यात. हा चेंडू देखील सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला प्रवीण. या ठिकाणी मात्र धावची बाद होण्याची एक नामी संधी होती. फेक मात्र थोडीशी अंडरम झाली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 18. ओव्हर क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 55 धावांचं आणि 55 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात देखील आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका वरून कार्पेट चेंडू येतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेक देखील उत्तम. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. सुभाषाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फक्त 1 धाव झाली. धावसंख्या 19. चिंतामण घरत यांचा संघ आपण पाहतोय. गवदीप काटेई. अतिशय चांगला फटका. तिथे सुरेख आणि सुंदरसं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. गणेश यांच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावाने सांगायची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या 20. 55 धावांचं एक विशाल लक्ष. 15 चेंडू 35 धावांची गरज.
15-35. चला गोलंदाज प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. महेश या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतो शॉर्ट फाईनला विजेंद्र याच्याकडे झेल सोडला जातोय आणि याच दरम्यान एक 2 धावा काढण्याची संधी. फलंदाज सेफ आहे आपल्या घरामध्ये. आजल काका जरा कॉमेंट करतो. धावसंख्या किती पुढे किती काढल्या 3 धाव्यांनी पुढे सगळे. धावसंख्या होती 25. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहिलं. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे आणि शेवटचा चेंडू हाताळताना गोलंदाज 3 धावा कंप्लीट झाली. धावसंख्या 25. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानी पंच आपण निर्णय द्या. नॉट आउट. धन्यवाद. तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाही आहे. मैदानी पंच आपण जो निर्णय असेल तो द्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावा. काठी सांगायचं कॅप्टन प्लीज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फलंदाज सतीशच्या बॅट मधून. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. धावसंख्या 4 ने पुढे सकते 29. हॅलो. भिनार संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि प्रथम या स्पर्धेची जी लिगली नोंदणी आहे ती देखील आपण द्यायची आहे. कमी कोणी देत नाही. चला 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 खेळा रे खेळा. हे यो सुभाष ना 5 सामने बाकी आहे. सुभाष चला. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज सुभाष. येणारे चेंडू 11 विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. 11 चेंडू शेष आहेत. 26 धावांची गरज. गोलंदाज मनोज.
चेंडूवर मोठा पाटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मच्छिंद्र, या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. एक्झॅक्ट गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये रेस लागली आणि मात्र त्या ठिकाणी सरशी ठरतोय फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित. 3 धावा कंप्लीट, 4 धावा कंप्लीट. क्या बात आहे, 4 धावा धावून काढणं म्हणजे खऱ्या अर्थानं 40+ मधून फार कौतुकास्पद आहे. धावसंख्या 33. आउट ऑफ इनसाइड. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, फलंदाज पंडितेच्या बॅट मधून येतोय, नेत्रदीपक षटकार. धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 39. आता मात्र विजय दिशेने वाटचाल करता संघ आपण पाहतोय. 55 धावांचं लक्ष्य आहे आणि काय कमालीची फलंदाजी, खास करून पंडित याचं मी कौतुक करेन. वैयक्तिक 29 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, क्या बात आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी आता 16 धावांची गरज. आता मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू पॅक, वेगवान चेंडू. येणारे चेंडू 8 विजयासाठी 16 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित. 8-16. पुन्हा एकदा सुभाष रटम, पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका मात्र आणि मच्छिंद्र घर त्याला चेंडू बीट करून जातोय सीमाच्या बाहेर चौकार. इनसाइडचा फटका आपण पाहिला, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. झेल घेण्याची संभावना नाहीये, झेल सुटतो, जीवदान मिळतंय आणि याच दरम्यान 4 धावा. आता येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी फक्त 12 धावांची गरज. 7-12. क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक गणेश, या ठिकाणी मात्र गणेशाच्या माध्यमातून देखील झेल सोडला जातो, जीवदान दिले जात. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चुका चुका आणि चुका आणि चुकीला माफी नाहीये. मैदानामधून आज फार मोठ्या चुका आपण पाहतोय. गवदीप काठी संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण साजेसं केलं जात नाहीये आणि निश्चितच त्याचं भुगतान आपण पाहतोय. आता सामना दोन्ही संघामधून एक समांतर आपण पाहतोय, कारण विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बिनार संघाचा कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज येतोय प्रवीण माळी. येणारे 7 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी एक निर्णायक असेल.
धावांची अर्थ काय झाली हे यांची मॅच हलक्याप्रमाणे फक्त आणि फक्त चेंडू थोडासा स्टिअर केलाय एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न सतीशच्या बॅट मधून येतात 2 धावा समीकरण येणार चेंडू 5 विजयासाठी फक्त 8 धावांची गरज जय बजरंग भिनारे संघाचा कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटी लगेच संपर्क साधा समान कक्षाचे आपण संपर्क साधायचा प्लीज अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं धावा किती झाल्या तिसरी का 3 झाले 3 चौका नाहीये धावा किती घेतल्या 3 धावा कंप्लीट झाल्या किती राहिले आता 4 मध्ये 5 येणारे 4 चेंडू विजयासाठी फक्त 5 धावांची गरज कमालीची फलंदाजी पंडितच्या बॅट मधून 1 मॅन आर्मी यास चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क आणि या 7 धावेने विजय संपादित होत आहे जोशी 11 बादवड बी संघाचं नंतर नो डाऊट या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी पंडित ज्यानं खऱ्या अर्थाने दिवसात तारे दाखवले गोलंदाज गावदेवी काठी संघाच्या गोलंदाजांना कमालीची फलंदाजी तब्बल 41 धावा नाबाद केली झुंजार केली तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर मॅनचा पुरस्कार घेण्यासाठी पंडित देखील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी जगदीश पंडित आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या पुढे एकदा आली सर्व मान्यवर मंडळी उपस्थित पाहुणे सर्वांच्या गोड कार्यक्रमाच्या अंतर्गत अर्थात त्याच्यात बिग इव्हेंट मधून मनापासून स्वागत मला वाटतं या ठिकाणी ओमकार मित्र मंडळ उपस्थित झालेले आहे ओमकार मित्र मंडळ ओमकार ग्रुप हा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि ओमकार ग्रुपच्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या त्यामध्ये आमचे प्रमोदजी वडोलकर असतील प्रेमनाथजी वडोलकर असतील सुनील पाटील सर या ग्रुपच्या सर्व मेंबरांना विनंती असेल विजयजी पाटील असतील अनंता पाटील असतील मोतीराम पाटील दादा सर्वांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वांचं मनस्वी स्वागत जाऊया आपण पहिल्या मॅन ऑफ द मॅचचं ट्रॉफीचं वितरण करूया यशवंत भाऊ आपण आपल्या शुभ असते मागच्या सामन्यामधून सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी ठरलेला जगदीश नाईक खऱ्या अर्थाने ज्या संघाने शिकत दिली होती वरालदेवी ताडाली संघाला आणि कुठेतरी थोड्या फरकाने वरालदेवी ताडाली संघ देखील त्या ठिकाणी पराभूत झाला विजयाचा शिल्पकार जगदीश पहिल्या सामन्यामधून ज्यानं ताडाली संघाला शिकत दिली आणि दुसऱ्या सामन्यामधून काठी संघाला ज्यानं शिकत दिली पंडित आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर मी प्रमोद भाऊना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करताय मानकरी पंडित क्या बात आहे पंडित भाऊ 2 मिनिट फक्त पंडित भाऊ 2 मिनिटं ओपिनियन द्या ना अहो 50 मारणार तुम्ही आता या पंडित